नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज संत भगवान बाबाच्या पावन भूमीमधनं मी हा व्हिडिओ करतोय. लवकरच आपल्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. त्या संदर्भात हरिभक्तपरायण न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची तारीख घेण्याच्या संदर्भाने या ठिकाणी आलेलो होतो. परंतु एक अतिशय महत्त्वाची नोटीस NTA कडनं पब्लिश झालेली आहे आणि ही नोटीस जवळजवळ नीट परीक्षा देणाऱ्या सगळ्याच मुलांसाठी महत्त्वाची असल्यामुळं हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय. तर नोटीस जी असणार आहे ती कशी आहे ते पहिले एकदा वाचून दाखवतो आणि मग या नोटीसमधून तुम्हाला काय समजून घ्यायचं हे तुमच्या लक्षात येईल. नोटीस आहे करेक्शनच्या संदर्भात, परंतु करेक्शन आहे फोटोग्राफच्या संदर्भात. इतर कुठलंही करेक्शन या नोटीसमध्ये परमिट केलेलं नाही आहे. सब्जेक्ट आहे करेक्शन ऑफ फोटोग्राफ इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नीट इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट 2024. काय म्हटलंय NTA? अपॉन स्क्रुटिनी ऑफ द photographs uploaded by the candidate during the registration for NEET UG 2024, it has been observed that the photos uploaded by some candidates are not as per the prescribed standard format required specification. The admit card of such candidate is likely to be withheld. The candidate are required to refer the remark of column of their advance city information slip. In case you face any challenges in uploading the photograph or any further query, kindly call to the NTA help desk or email. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थोडक्यात विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की NTA कडनं आपल्याला सिटी जे आहे, एक्झामचं जे शहर आहे ते बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु ज्या मुलांनी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड केलेले नाही आहे, म्हणजे काय थोडक्यात की आपला पूर्ण फेस दिसत नाही आहे फोटोमध्ये, फोटो ब्लर झालेला आहे किंवा फोटोमध्ये बऱ्याचदा काय असतं की जे बॅक त्यामुळं आपली अडचण होऊ नये यासाठी काय करायचं आपल्याला, आपण जेव्हा आपल्याला ऑलरेडी जे सिटी सेंटर उपलब्ध झालेलं आहे, आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ यूज करून लॉग इन करा आणि त्या ठिकाणी जर आपल्याला रिमार्कमध्ये जर इंटिमेशन जे ॲडव्हान्स इंटिमेशनचं जे हे आहे सिटी सेंटरचं, त्यामध्ये जर आपल्याला रिमार्कमध्ये जर काही दिलेलं असेल तर मग मात्र आपल्याला फोटो जो आहे तो अपलोड करावा लागेल व्यवस्थित पद्धतीचा. आणि त्यासाठी जे येतं पर्टिक्युलरली आपल्याला NTA वेळ दिलेली आहे. वेळ असणार आहे 25 एप्रिल 2024 सकाळी 7 पासून, म्हणजे आज 24 तारीख आहे, उद्या सकाळी 7 वाजेपासून 26 एप्रिल रात्री 12 पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 2 डेज आपल्याला पूर्ण दिलेले आहेत. सो या करेक्शन विंडोमध्ये आपल्याला फक्त फोटोग्राफ बदलता येईल, इतर कुठलेही चेंजेस आपल्याला करता येण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्याशिवाय एक महत्त्वाचा विषय आहे, हे तर मी अजून इन्स्ट्रक्शन वाचेलच, परंतु ज्या मुलांचं लँग्वेज मीडियम ऑफ लँग्वेज जर बदललेला असेल, म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला अपेक्षित होतं पण मराठी झालेलं आहे, तर अशा कोणत्याही विद्यार्थ्यांनी काळजी करायचं कारण नाही. कारण आपल्याला NTA कडून जेव्हा पेपर येईल तेव्हा आपल्याला मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर येईल. हे कुणासाठी लागू आहे, ज्यांचं लँग्वेज ऑफ मीडियम मराठी झालं आहे त्यांच्या संदर्भाने. सो ज्याही विद्यार्थ्यांना करेक्शन करायचं आहे, द कॅन्डिडेट आर अलाउड टू मेक द करेक्शन लास्टेज बाय 26 एप्रिल 2024 अप टू 11:59 PM. Thereafter no correction shall be entertained. Please update your correct photograph during the photo update window in the next few days to ensure timely issuance of your admit card. Since it is a one-time facility extended to the candidate to avoid withholding of the issuance of hall ticket. थोडक्यात काय, जर तुम्हाला हॉल तिकीट आपलं अडचणीत येऊ नये असं वाटत असेल तर आपण एकदा लॉग इन करा. आपलं काही करेक्शन आहे का फोटोच्या संदर्भात ते व्यवस्थित बघा. आपला फोटो जर व्यवस्थित येत असेल तर मग आपल्याला कुठलीही काळजी करायची गरज नाही. सो परत एकदा ज्या मुलांना असं वाटतंय की आपण फोटो अपलोड करताना आत्ता जे मी इन्स्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे ते फोटो अपलोड झालेलं नसेल
तर कृपया योग्य पद्धतीचा व्हाईट बॅकग्राऊंडचा, त्याखाली तुमचं नाव असेल, तुमचं ज्या दिवशी तुम्ही फोटो काढलाय ती डेट असेल तर चालेल, परंतु व्हाईट बॅकग्राऊंड तुमचा पूर्ण चेहरा दिसेल अशा पद्धतीचा फोटो आपल्याला NTA NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म भरताना अपलोड करणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीचा फोटो जर आपण अपलोड केलेला नसेल तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे. उद्या सकाळी 7 वाजेपासून परवा रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत आपल्याला NTA वेळ देण्यात आलेली आहे. याशिवाय इतर कुठलेही चेंजेस जर असतील, मग ते कॅटेगरीच्या संदर्भात, नावाच्या संदर्भात, डेट ऑफ बर्थच्या संदर्भात, जेंडरच्या संदर्भात, कुठल्याही संदर्भात ते होणार नाही हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यात एकच मेन्शन केलं आहे की जर फील्ड फॉर करेक्शन आणि तिथं दिलेलं आहे फोटोग्राफ्स ओनली, फोटोग्राफ बदलण्यासाठी, अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सो की हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज या भगवानगडावरून आपल्याला मी शेअर करतोय आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. परत एकदा सगळ्यांना ही सूचना आपण इतर गरजू मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांची जर अशी काही चूक झाली असेल ती वेळेच्या आत करेक्ट होईल आणि त्यामुळे त्यांचा हॉल तिकीट इश्यू होण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.